भंडारा गोंदिया विधान परिषदेचे अपक्ष उमेदवार प्रफुल्ल अग्रवालांना ईडीची धमकी, काँग्रेस नेते नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप। विधान परिषदेच्या मतदानापूर्वीच महायुतीचा विजयी षटकार, 6 जागा बिनविरोध, 11 जागांवर होणार निवडणूक, राष्ट्रवादी 2, शिवसेना 2 आणि भाजपची 2 जागांवर बाजी। नदी स्वच्छता मोहिमेवेळी गिरीश महाजनांना सापडलं पिस्तूल आढळल्यानंतर पोलिसांचं पाचारण। संघटनात्मक विस्तार करण्यासाठी शिवसेना गोव्यातल्या जनतेच्या सेवेसाठी शिवसेना कटिबद्ध, पणजीत पार पडलेल्या बैठकीतून शिवसेनेने दिला संदेश। मुख्यमंत्री घेणार पावसाळ्यापूर्वी कामांचा आढावा, महापौर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक, वर्षा निवासस्थानी बैठकीचं आयोजन। नीट पेपर फुटीनंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः घेणार आढावा, नीट परीक्षा पूर्वतयारीची आज महत्त्वाची बैठक। आरबीआयकडून पतधोरण जाहीर, व्याजदरात कोणतीही वाढ नाही, कर्जदारांना आरबीआयचा मोठा दिलासा। जळगावच्या रावेर तालुक्यातल्या बोरखेडा हत्याकांड प्रकरणी नराधम महेंद्र बारलेला दुहेरी फाशीची शिक्षा, मुलीसह तिच्या 4 अल्पवयीन भावंडांची केली होती हत्या, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी लढवला खटला। शासकीय कांदा खरेदीच्या अटी शिथिल, मात्र शेतकऱ्यांची 2,500 रुपये दराची मागणी कायम, 1,580 रुपयांचा सरकारी दर अपुरा असल्याचा दावा। मध्य रेल्वेवर शनिवारी विशेष मेगा ब्लॉक, आसनगाव ते कसारा स्थानकादरम्यान लोकल सेवा बंद, अनेक मेल एक्सप्रेस देखील रद्द होणार। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटेंचं अल्पशा आजारानं निधन, दीनानाथ रुग्णालयात वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, आज मूळ गावी भोरमध्ये अंत्यसंस्कार। इंडिया आघाडीत फूट, काँग्रेसला धक्का, 8 जूनच्या बैठकीत सहभागी न होण्याचा डीएमकेचा निर्णय। देशात भयंकर आर्थिक त्सुनामी येणार, राहुल गांधी यांचा मोठा दावा, तर भाजपनं प्रत्युत्तर देत काँग्रेसला सुनावलं।